Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. We are going to see another previous year question on MHT CET. So this question is based on chapter Ionic Equilibria. The question is the solubility product of a sparingly soluble salt AB2 is 1 into 10 raised to the power minus 4 mole dm cube inverse. बघा आता the solubility of a sparingly soluble salt means आपल्याला given आहे solubility जी की आपण डिनोट करतो S ने. Solubility is denoted by S and its value is given as 1 into 10 raised to the power minus 4. बघा आता 1 into 10 raised to the power minus 4 ही व्हॅल्यू असेल solubilityची. त्यानंतर बघा 1 into 10 raised to the power minus 4 आला. What is the solubility product जो की आपण डिनोट करतो KSP ने. Solubility product is denoted by KSP आणि आपल्याला विचारलाय what is its solubility product. बघा आता AB2 एक सॉल्ट गिवन आहे. AB2 सॉल्ट गिवन असेल आणि यासाठी आपल्याला KSP फाइंड करायचा आहे. मीन्स फाइंड करायचा आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो की आपण डिनोट करतो KSP. बघा आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट इक्वल टू असेल x टू द पॉवर x, y टू द पॉवर y, s टू द पॉवर x प्लस y. बरोबर, हे जनरल फॉर्म झालं सोल्युबिलिटी प्रोडक्टचं. फॉर दिस AB2 वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ y. मीन्स आपल्याला AB2 साठी x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. बघा आता A च्या बाईज मध्ये बघा, A च्या बाईज मध्ये 1 असेल सो x ची व्हॅल्यू असेल 1. त्यानंतर B च्या बाईज मध्ये बघा 2 असेल सो y ची व्हॅल्यू असेल 2. बाईज मध्ये बघायचं A च्या बाईज मध्ये 1 आहे सो x ची व्हॅल्यू असेल 1. B च्या बाईज मध्ये 2 आहे सो y ची व्हॅल्यू असेल 2. बघा आता B च्या बाईज मध्ये 2 आहे, y ची व्हॅल्यू 2. A च्या बाईज मध्ये 1 आहे, x ची व्हॅल्यू असेल 1. व्हॅल्यू पुट करू शकतो आपण आणि आन्सर फाइंड करू शकतो. बघा आता KSP इज इक्वल टू x टू द पॉवर x असेल सो 1 टू द पॉवर 1. त्यानंतर y टू द पॉवर y असेल 2 टू द पॉवर 2. त्यानंतर बघा s टू द पॉवर काय x प्लस y सो 1 प्लस 2. बघा आता त्यानंतर 1 चा पॉवर 1 असेल तर आन्सर ही 1 येते आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेम व्हॅल्यू मिळेल. सो त्यानंतर बघा 2 चा स्क्वेअर इज 4. त्यानंतर s टू द पॉवर 1 प्लस 2 आहे, 1 प्लस 2 असेल तर 1 प्लस 2 होऊन जाईल 3. सो KSP ची व्हॅल्यू असेल 4s क्यूब. KSP ची व्हॅल्यू आली 4s क्यूब, दॅट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता बघा 4s क्यूब असेल 4 इंटू s ची व्हॅल्यू आपल्याला आधीच गिवन आहे 1 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 4. सो बघू शकतो आपण 1 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 4 चा क्यूब. s क्यूब आहे सो 1 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 4 चा क्यूब येईल आणि सोल्युबिलिटीची व्हॅल्यू आधीपासून काय होती आपल्याला गिवन होती. सो त्यानंतर बघा KSP इक्वल टू 4 इंटू 1 चा क्यूब 1 होऊन जाईल आणि 10 रेज टू द पॉवर मायनस 4 चा क्यूब होईल 10 रेज टू द पॉवर मायनस 12. सो सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू असेल 4 इंटू 10 रेज टू द पॉवर मायनस 12. बघून घ्या आणि एकदा सॉल्व्ह करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.